त्यानंतर आहे बघा आता संचांवरील क्रिया. यामध्ये आहे दोन संचांचा छेद, त्याला इंटरसेक्शन म्हणतात. काय आहे बघा, समजा ए आणि बी हे दोन संच आहेत. ए आणि बी यांच्यातील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बी चा छेदसंच असं म्हणतात. आणि तो आपण या पद्धतीने दाखवू शकतो, ए छेद बी. त्यांचे वाचन आपण कसं करतो, ए छेद बी. ए आणि बी हे दोन घटक आहे आणि त्यांच्यातले जे सामायिक घटक असतात, सामायिक म्हणजे काय, कॉमन, त्यांच्या संचाला आपण काय म्हणतो, छेदसंच असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघा, इथे ए दिलेला आहे आणि बी आहे. यातले आपण काय करूयात, पहिल्यांदा सामायिक घटक काढूयात महिरपी कंसात. बघा, 1 नाही, 2 पण नाही, इकडे 3 बघा, 3 दोघांकडे आहे त्यामुळे 3 लिहिणार, 5 नाही आणि 7 पण नाही, म्हणजे हा काय आहे, फक्त एवढाच. पण हा काय आहे, दोघांमध्ये कॉमन, म्हणजेच तो काय लिहू शकतो आपण, ए छेद बी. समजलंय? ए छेद बी म्हणजे काय, दोन संचांचा छेद म्हणजे काय की दोन्ही संचांमध्ये जे कॉमन असतात, सामायिक असतात, जो ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे, त्यांना आपण काय म्हणतो, दोन संचांचा छेद. आणि तो या अक्षराने किंवा अशा आपण लिहू शकतो. त्यांचं वाचन आपण कसं करतो, ए छेद बी. पुढे बघूयात आता. इथे ए आणि बी मध्ये 1, 9, 11 हे सामायिक घटक दाखवले आहे. दोन संच आहे, 1, 9 आणि 11 हे त्यांचे सामायिक घटक आहे. पण 1, 9, 11 हाच का आहे आपला बी संच आहे. मग आपण म्हणू शकतो की ए छेद बी जो आहे तो ह्या बी च्या बरोबरीने असू शकतो. बरोबर, ए आणि बी दोन संच दिले आहेत, त्यातले सामायिक घटक त्यांनी 1, 9, 11 घेतले आहे. पण 1, 9, 11 म्हणजेच बी संच आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ए छेद बी बरोबर बी. आता छेद संचांचे गुणधर्म आहेत, काय आहे बघा. समजा ए छेद बी असेल तर बी छेद ए आपण लिहू शकतो. जर ए हा बी चा उपसंच असेल तर ए छेद बी बरोबर ए असतो. जर ए छेद बी बरोबर बी असेल तर बी हा ए चा उपसंच असतो. त्यानंतर चौथं बघा, ए छेद बी हा ए चा उपसंच असेल तर ए छेद बी हा बी चा पण उपसंच होऊ शकतो. त्यानंतर समजा पूरक संच आणि आपला जो संच दिला असेल त्यांचा छेद घेतला तर तो काय असतो, रिक्त संच असतो. आणि दोन संच आहे म्हणजे एकच संच आहे आणि त्याचा छेद घेतला तर उत्तर काय येतं, तोच संच येतो. त्यानंतर एखादा रिक्त संच आणि एक संच असेल, त्यांचा जर छेद घ्यायचा असेल, छेद संच, तर त्याचं उत्तर काय येतं, रिक्त. फाय म्हणजे काय, रिक्त. हे त्यांचे काय आहे, गुणधर्म. त्यानंतर आहे बघा सॉरी विभिन्न संच. विभिन्न म्हणजे काय, वेगवेगळे. असे दोन संच की ज्यांचा काहीच संबंध नाही, त्यांच्यामध्ये एकही घटक सारखा नाही, काहीच नाही, त्यांना आपण विभिन्न संच म्हणतो. विभिन्न म्हणजे काय, दोन वेगवेगळे संच, त्याला आपण वेगवेगळे किंवा डिसजॉईंट सेट असं पण म्हणतो. उदाहरणार्थ इथे दिला आहे बघा, ए आणि बी, काही संबंध आहे का, ए मधले घटक बी मध्ये आहे का, बी मधले घटक ए मध्ये आहे का, नाही, ते विभिन्न संच आहे. त्यानंतर आता आपल्याला शिकायचं आहे बघा, दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे काय, युनियन, एकत्र करणे. ठीक आहे, दोन संच दिलेले आहे आणि दोन्ही संचातले घटक जर आपण सरसकट एकत्र लिहिले तर त्यांना आपण संयोग संच असे म्हणतो. आणि संयोग संच आपण या पद्धतीने दाखवू शकतो, ए संयोग बी. त्यांचं वाचन आपण ए संयोग बी असं करतो. उदाहरणार्थ दिला आहे बघा, ए आणि बी यांचा आपल्याला संयोग संच लिहायचा आहे, तर कसा लिहिणार बघा. -1 -3 -5 0 3 आणि 5. बघा, दोन्ही जे संच होते काय केले मी, एकत्र केले म्हणजेच त्यांचं युनियन केलं, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, युनियन ऑफ टू सेट्स. मराठीत काय म्हणतो, दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे एकत्रीकरण. बस, ठीक आहे. आणि हे या पद्धतीने आपण दाखवू शकतो, हे त्याचं चिन्ह आहे. त्यानंतर पुढे आहे बघा, संयोग संचांचे गुणधर्म. जर ए युनियन बी असेल म्हणजे ए आणि बी यांचा संयोग केला तर बी संयोग ए असतो. बरोबर. त्यानंतर समजा ए हा बी चा उपसंच असेल तर ए संयोग बी आहे तो आपण काय घेऊ शकतो, बी म्हणू शकतो. त्यानंतर बघा, ए उपसंच ए संयोग बी आहे तर बी उपसंच ए संयोग बी होऊ शकतो. त्यानंतर एक संच आणि त्याचा पूरक संच यांचा जर संयोग केला तर तो काय येतो, आपला विश्वसंच म्हणजे यू येतो. त्यानंतर बघा, ए आणि एक म्हणजे एकच संच घेतला आणि त्यांचा आपण जर संयोग केला तरी उत्तर काय येतं आपल्याला, तोच संच येतो.
त्यानंतर एक ए संच घेतला आणि एखादा आपण रिक्त संच घेतला, यांचा सहयोग केला तर उत्तर काय येतं? ए, म्हणजे तोच संच. समजले? त्यानंतर आहे संचातील घटकांची संख्या. आता घटकांची संख्या किती आहेत ते आपल्याला मोजायची असते आणि ती डायरेक्ट लिहायची असते. समजा इथे बघा ए दिलेला आहे 3, 6, 9, 12 आणि 15. किती आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे ए मध्ये किती घटक आहेत? 5 घटक आहे असं आपण म्हणू शकतो. बी मध्ये किती घटक आहे बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. बी मध्ये किती घटक म्हणू शकतो आपण? 6 घटक. आता ही घटकांची संख्या जर आपल्याला दाखवायची ठरली तर आपल्याला ती n आणि जो संच असेल त्याचं नाव याने आपण दाखवू शकतो. जसं की समजा ए ची आपल्याला संख्या दाखवायची आहे, संच ए च्या घटकांची संख्या, तर आपण काय लिहिणार? n आणि असं ए आणि बरोबर किती संच घटक आहे ते? 5. म्हणून त्याच्या समोर काय लिहिणार आपण? 5. समजा आपल्याला बी ची संख्या विचारली तर काय लिहिणार? n b बरोबर किती संख्या होती घटकांची? 6 आपण लिहू शकतो. आता या सगळ्यांवरून एक सूत्र आहे, महत्वाचं आहे. शाब्दिक उदाहरण याच्या पुढे आहेत. शाब्दिक उदाहरण सोडवताना हे सूत्र वापरायचं आहे. पाठ करा, लिहा, 4-5 वेळेस लिहा आणि पाठ करा. बघा, समजा n a संयोग b, ए संयोग बी असेल एखादा संच आहे ए संयोग बी चा, त्याच्या घटकांची संख्या बरोबर काय असते बघा? ए च्या घटकांची संख्या अधिक बी च्या घटकांची संख्या वजा ए छेद बी च्या घटकांची संख्या. हा काय आहे? ए छेद बी आणि हा काय आहे? ए संयोग बी. संयोग म्हणजे एकत्रीकरण आणि ए छेद बी म्हणजे काय? दोघांमधले कॉमन सामायिक घटक कोणते ते शोधायचे. समजलंय? मग हे सूत्र पाठ करा. ए संयोग बी चे घटक बरोबर काय असतं? ए चे घटक अधिक बी चे घटक वजा जे काही छेद असेल ए आणि बी चं त्यांच्या घटकांची संख्या. ठीक आहे. आता त्यावर आपल्याला सराव संच 1.4 बघायचा आहे. जर n ऑफ ए म्हणजे ए च्या घटकांची संख्या, ए च्या संचांची जो ए संच आहे त्याच्या घटकांची संख्या 15 आहे आणि ए संयोग बी ची संख्या जी आहे ती 29 आहे. ए छेद बी ची संख्या पण दिली आहे 7 आहे. तर बी ची संख्या किती? n ऑफ बी आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं. जे दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. 15. त्यानंतर ए संयोग बी दिलेला आहे 29 आणि ए छेद बी दिलेला आहे 7. तर आपल्याला काय शोधायचं आहे? बी संचातल्या घटकांची संख्या, त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह. आपल्याकडे सूत्र आहे ते सूत्र लिहूया. काय आहे सूत्र? ए संयोग बी बरोबर काय आहे? संच ए मधल्या संख्यांची घटकांची संख्या अधिक n ऑफ बी वजा काय आहे? ए छेद बी. आता यामध्ये काय करायचं? किमती टाकायच्या. बघा, ए संयोग बी किती आहे? 29. ए ची किती संख्या आहे? 15. बी आपल्याला शोधायची त्यामुळे तसंच लिहू वजा छेद. छेद किती आहे? 7. आता हे सोडवू फक्त. 29 बरोबर काय आहे? 15 वजा 7 किती येणार उत्तर? किती येणार? 8 अधिक n. आपल्याला बी ची संख्या काढायची त्यामुळे हा 8 काय करावा लागेल? या साईडला नेताना तो काय होणार? वजा. बरोबर वजा बाकी करूया. किती येणार उत्तर मग? 21. किती उत्तर आलं? 21. म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या किती आली मग? 21. बघा, ए ची संख्या दिली होती, ए संयोग बी माहिती होता, ए छेद बी पण माहिती होता, बी ची किंमत काढायची होती. सूत्र आहे, वाटलंच तर सूत्राला तुम्ही बॉक्स करा. सूत्र लिहायला महत्व आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये सूत्र लिहायचं. गणितामध्ये सूत्रांना खूप महत्व असतं. त्यामुळे आपण काय काढलं तर बघा, बी ची संख्या, बी च्या घटकांची संख्या आपण शोधली. बघा, पुढचं उदाहरण आहे. एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी हे दोन्ही घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. काय करायचं आहे? एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता पहिल्यांदा आपल्याला टोटल विद्यार्थी दिलेले आहे, म्हणजेच आपण ते विश्वसंच म्हणून घेऊयात की तो आहे 125. त्यानंतर बघा, चहा घेणारे म्हणजेच आपण घेऊयात ए संचाच्या घटकांची संख्या आहेत समजा 80.
त्यानंतर कॉफी घेणारे आहे 60, म्हणून आपण ते काय घेऊ, बी बरोबर 60. आणि 20 हे विद्यार्थी काय आहेत, चहा आणि कॉफी दोन्ही पण घेतात. मग दोन्हीकडे असणारे म्हणजेच काय असतात, छेद. म्हणजेच आपण काय घेणार, ते ए छेद बी बरोबर आपण काय म्हणू शकतो, 20. आणि आपल्याला काय करायचं आहे मग आता, ए संयोग बी यांची संख्या काय करायची आहे, शोधायची आहे. सूत्र लिहूया बघा पहिल्यांदा, ए संयोग बी बरोबर काय सूत्र आहे, ए च्या घटकांची संख्या अधिक बी च्या घटकांची संख्या वजा ए छेद बी च्या घटकांची संख्या. बरोबर, यामध्ये किमती टाकूयात. ए किती आहे 80, बी किती आहे 60 आणि इथे 20. हे सोडवूया. 140 वजा 20 किती उत्तर येणार, 120. म्हणजे ए संयोग बी याचं उत्तर किती आलेलं आहे, 120. किती आलेलं आहे, 120. मग आपल्याला तेच काय लिहायचं आहे, मग आपण लिहू शकतो, म्हणून एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 120 आहे. हे आहे आपलं उत्तर. समजलंय बघा, जे शाब्दिक उदाहरण होतं, पण त्यावरून आपण हे अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं सूत्र, कारण आपल्याकडे तेवढं एकच आहे म्हणून. आणि काय केलं, फक्त सूत्रामध्ये किमती टाकल्या, बेरीज वजाबाकी केली, आपलं उत्तर आलं. 120 विद्यार्थी असे आहेत की जे एकही पेय घेत नाही. त्यानंतर पुढे बघूयात आता, शेजारील वेन आकृतीवर्ण पुढील सर्व संच लिहा. ए बी, ए संयोग बी, यू ए चा पूरक संच, बी चा पूरक संच, ए संयोग बी चा पूरक संच. ठीक आहे, सगळ्यांना आकृती दिसत असेल. पहिल्यांदा आपण लिहूयात ए संच. ए कुठे आहे बघा, एवढा भाग, काय हा एवढा भाग. कोण कोण आहे त्याच्यात, एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, एम आहे आणि एन पण आहे. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, बी हा संच लिहायचा आहे. ठीक आहे, बी संच. बी कुठे आहे बघा, हा इकडचा गोल. कोण आहे, पी क्यू आर एम आणि एन. त्यानंतर काय लिहायचं आहे, ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजेच काय, सगळ्यांचे एकत्रीकरण. मग एक्स वाय झेड एम एन पी क्यू आणि आर त्यांचं संयोग. त्यानंतर काय लिहायचं आहे, विश्व. विश्व म्हणजे हा पूर्ण चौकोन जो दिसतोय तो. मग काय येणार, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस आणि टी. ठीक आहे, यू पण लिहिला. त्यानंतर काय लिहायचं आहे, ए चा पूरक संच, म्हणजे ए च्या व्यतिरिक्त जे आहेत ते. मग कोण येणार ए च्या व्यतिरिक्त, पी क्यू आर एस आणि टी. बरोबर. तसंच आता काय करायचं आहे आपल्याला, बी चा पूरक संच, म्हणजे बी वगळता सगळे. कोण आहे बी वगळता सगळे, एक्स वाय झेड एस आणि टी. बरोबर, बी चा पूरक संच. त्यानंतर काय आहे, ए संयोग बी त्याचा पूरक संच. ए संयोग बी म्हणजे हे, बरोबर, आणि त्याचा पूरक म्हणजे हे सोडून जे उरलेले. मग कोण आहे फक्त उरलेला, एस आणि टी. एस आणि टी. या पद्धतीने आपण हे उदाहरण पूर्ण केलं आहे. सोपं आहे, फक्त आकृती बघायची आहे आणि ए बी, ए संयोग बी, यू ए चा पूरक संच, बी चा पूरक संच, ए संयोग बी चा पूरक संच, हे सगळे आपण लिहिलेले आहे. सोपं आहे. त्यानंतर आता इथेच आपला धडा हा संपलेला आहे. असा हा आपला पहिला धडा होता. संच म्हणजे काय आपण शिकलो, संचांचे प्रकार शिकलो, त्यावरच्या क्रिया, जसं की आपण त्यानंतर समान संच, छेद संच, पूरक संच, उपसंच शिकलो, वेन आकृत्या शिकलो. ठीक आहे, संयोग संच, छेद संच, त्यावर शाब्दिक उदाहरण पण आपण घेतलं. हे सगळं आपण ह्या पहिल्या धड्यामध्ये शिकलेलो आहे.
महत्वाचा धडा आहे, व्यवस्थित अभ्यास करा, पेपरमध्ये यावर बरेचसे उदाहरणं येत असतात. ठीक आहे.